तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावे, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. ह्या वचनातून 3 गोष्टी तुमच्याशी बोलण्यासाठी मी इच्छित आहे. पहिल्यांदा त्या ठिकाणी असं सांगत आहे की ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. स्पिरिच्युअल वर्शिप, आध्यात्मिक आराधना. आमेन. प्रेज लॉर्ड. त्याबद्दल आपण बघणार आहोत. स्पिरिच्युअल वर्शिप, आध्यात्मिक आराधना. प्रेज लॉर्ड. त्यानंतर त्या वचनामध्ये असं सांगत आहे की ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर स्वतःचे रूपांतर होऊन द्या. नॉट टू बी कन्फॉर्म्ड but to be transformed. Not to be conformed but to be transformed. समरूप होऊ नका, तर रूपांतर होऊ द्या. समरूप होऊ नका, तर रूपांतर होऊ द्या. तिसरा जो विषय तुमच्याशी मी बोलण्यासाठी इच्छित आहे, दुसऱ्या वचनामध्ये आहे, देवाची इच्छा ओळखणे आणि त्यानुसार करणे. देवाची इच्छा ओळखणे आणि त्यानुसार करणे. नो द विल ऑफ गॉड अँड डू हिज विल. नोईंग हिज विल अँड डूइंग हिज विल. आमेन. त्याची इच्छा ओळखणे आणि ते करणे. नो हिज विल अँड डूइंग हिज विल. ओके, सर्वांना समजले? आज सकाळी आपण ह्यासाठी आग्रह केले पाहिजे की मला एक आध्यात्मिक आराधना देवाला द्यायची आहे. आय वॉन्ट टू गिव्ह ए स्पिरिच्युअल वर्शिप टू गॉड. आमेन. आय डोंट वॉन्ट टू बी कन्फॉर्म्ड विथ द वर्ल्ड बट टू बी ट्रान्सफॉर्म्ड. मला या जगाशी समरूप होण्याची इच्छा नाही, तर मला काय करायचं आहे? मला बदलून जायचं आहे. माझे रूपांतर होण्याची गरज आहे. Praise the Lord. Hallelujah. So I want to know His will and walk according to His will. मला त्याची इच्छा ओळखायची आहे आणि त्या इच्छेप्रमाणे मला जीवन जगायचे आहे. Praise the Lord. किती लोक अशी प्रार्थना देवाकडे करणार? Praise the Lord. रोमकरास पत्र 1 अध्याय ते 11 अध्याय. पण आपली अवस्था पूर्वी काय होती, त्या संदर्भात देवाने काय केले, आता आपली अवस्था काय आहे, ह्याबद्दल एक सविस्तर एक थिअरी त्या ठिकाणी दिलेला आहे. इन रोमन्स चॅप्टर 1-11 वी सी अबाउट द कंडिशन विच वी वेअर अँड व्हॉट डिड जीसस डिड फॉर अस टू टेक अस आउट ऑफ दॅट कंडिशन. देन नो व्हॉट इज आवर कंडिशन. दॅट इज व्हॉट वी सी फ्रॉम चॅप्टर 1-11. आम्ही 1 अध्यायापासून 11 अध्यायापर्यंत तेच आम्हाला पाहायला मिळत आहे. सर्वांना समजले? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे 1 ते 11 अध्यायामध्ये आम्हाला काय पाहायला मिळत आहे? आपली अवस्था काय होती, त्याबद्दल येशूने काय केले, आता आपली अवस्था काय आहे ह्याबद्दल आहे ना. आता 12 ते पुढे 12 ते किती अध्याय आहे रोमकरास पत्रामध्ये? 16 अध्याय आहे. रोमकरास पत्रामध्ये 12 ते 16 पर्यंत काय सांगत आहे, त्याबद्दल आम्ही काय केले पाहिजे ह्याबद्दल सांगत आहे. प्रॅक्टिकल लेसन्स फॉर ख्रिश्चन्स. आमेन. ख्रिस्ती लोकांसाठी प्रायोगिक शिक्षण आम्हाला कुठे पाहायला मिळत आहे? 12 ते 16 पर्यंत. समजले? मग 2 भाग आहे. आम्ही या पुस्तकामध्ये 2 भाग आहे. पहिला भाग आपली अवस्था, येशूने काय केले, आता काय आहे, आणि नंतर आम्ही त्याबद्दल काय केले पाहिजे त्याबद्दल 12 ते 16 अध्यायांमध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. म्हणून ह्यातील 1 अध्यायापासून 16 अध्यायापर्यंत तुमच्यासाठी माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपला जो पहिला विषय आहे, काय आहे पहिला विषय? आध्यात्मिक आराधना, स्पिरिच्युअल वर्शिप.
विसरू नका. मरेपर्यंत लक्षात असावे. काय आहे? आध्यात्मिक आराधना. काय आहे आध्यात्मिक आराधना? मग प्रश्न पडता आहे की मग आध्यात्मिक नसलेला आराधना आहे काय? होय आहे. आराधना आहे आणि आध्यात्मिक आराधना आहे. आम्ही देर इज स्पिरिच्युअल वर्शिप अँड देर इज वर्शिप ऑल्सो. आमेन. बट देव आपल्याकडून कशाची अपेक्षा करत आहे? आध्यात्मिक आराधनेची अपेक्षा करत आहे. सो गॉड एक्सपेक्ट्स स्पिरिच्युअल वर्शिप फ्रॉम यू अँड मी. आपल्याकडून आध्यात्मिक आराधनेची अपेक्षा कोण करत आहे? देव करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आध्यात्मिक आराधना म्हणजे काय आहे? आपण पटकन काही गोष्टी पवित्र शास्त्रातून आपण बघूया. म्हणजे ह्या ठिकाणी बायबलमध्ये इंग्लिशमध्ये असं लिहिलेलं आहे, काही भाषांतरामध्ये स्पिरिच्युअल वर्शिप लिहिलेलं आहे, काही भाषांतरामध्ये रिसनेबल वर्शिप दिलेला आहे, काही भाषांतरामध्ये प्रॉपर वर्शिप दिलेला आहे. समजलं सर्वांना? म्हणजे असं वेगवेगळा शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे. आध्यात्मिक आराधना, योग्य आराधना, आत्मिक आराधना, आध्यात्मिक सेवा, स्पिरिच्युअल सर्व्हिस, रिसनेबल सर्व्हिस. ओके, असं वेगवेगळा शब्द वापरला आहे. ह्याचा अर्थ काय आहे मी तुम्हाला समजावून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. पवित्र आत्मा मी अवलंबून राहत आहे. प्रेज द लॉर्ड. आता बघा, आध्यात्मिक आराधना, स्पिरिच्युअल वर्शिप, आपण बायबल शिकत असताना आम्हाला समजून येत आहे की येशूने सांगितले आत्म्याने आणि खरपणाने आराधना करणे. आराधना कसं करणे? वर्शिप इन स्पिरिट अँड ट्रूथ. आत्म्याने आणि खरपणाने आराधना करणे. ओके, त्या ठिकाणी दोन अर्थ त्यामध्ये आहे. इन स्पिरिट, आत्मामध्ये, म्हणजे काय आहे? एक आपली आराधना कुठून आले पाहिजे? अंतःकरणातून आले पाहिजे. आपली आराधना कुठून आले पाहिजे? अंतःकरणातून आले पाहिजे, आतून आले पाहिजे, फ्रॉम द इनमोस्ट बीइंग. आमेन. समजे सर्वांना? आराधना कुठून आले पाहिजे? आराधना कुठून आले पाहिजे? आतून, आतील मनुष्यापासून. फ्रॉम द इनमोस्ट बीइंग, आतून आराधना आले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आराधने करण्यासाठी आम्हाला प्रेरणा कुठून मिळाले पाहिजे? आतून मिळाले पाहिजे. आणि दुसरा अर्थ, बाय द स्पिरिट ऑफ गॉड, पवित्र आत्माद्वारे आराधना केले पाहिजे. म्हणजे आराधना करण्यासाठी मला कोण प्रवृत्त केले पाहिजे? आत्मा प्रवृत्त केले पाहिजे. हू शुड इन्स्पायर मी टू वर्शिप? मला आराधना करण्यासाठी प्रेरणा देणारा, प्रवृत्त करणारा कोण असले पाहिजे? होली स्पिरिट, पवित्र आत्मा. आमेन. हालेलुया. मागच्या 2 दिवस मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही ऐकलेलं वचन, आम्ही समजून घेतलेलं वचन, आम्ही शिकलेलं वचन आम्हाला कोण आठवण करून देत आहे? पवित्र आत्मा आठवण करून देत आहे. सो होली स्पिरिट reminds us the word that we heard, that we learn, that we read. आम्ही जे वचन वाचतो, ऐकतो, शिकतो, ते वचन आम्हाला कोण आठवण करून देत आहे? पवित्र आत्मा आठवण करून देत आहे. तो त्या पवित्र आत्मा काय केले पाहिजे? आराधनेसाठी आम्हाला प्रेरणा दिले पाहिजे. या ठिकाणी येण्यासाठी तुमच्यावर कोणाचा प्रभाव येण्याची गरज आहे? हू शुड इन्फ्लुएन्स यू टू कम हिअर? इथे येण्यासाठी तुम्हाला कोण प्रेरणा दिले पाहिजे? आई बाप, फ्रेंड्स, मित्र, पालक. इथे आराधनेला येण्यासाठी तुम्हाला कोण प्रेरणा दिले पाहिजे? हू शुड इन्स्पायर यू टू कम हिअर टू वर्शिप गॉड? आम्ही देवाची आराधना करण्यासाठी इथे येण्याकरिता कोण तुम्हाला प्रेरणा दिले पाहिजे? पवित्र आत्मा प्रेरणा दिले पाहिजे.
कारण पवित्र वचनाद्वारे तुम्हाला समजून आले की एकत्र आराधना करणे, एकत्र चर्च म्हणून येणे, एकत्र देवाची स्तुती करणे, एकत्र वचन शिकणे हे दैविक वचनाचा नियम आहे. देवाच्या वचनामध्ये आम्ही लिहिलेला आहे. त्या गोष्टी तुम्ही शिकलेला आहे, ऐकलेला आहे. त्या गोष्टी तुम्हाला कोण आठवण करून दिले पाहिजे? पवित्र आत्मा आठवण करून दिले पाहिजे. किती लोकांना समजले? You should be led by the Spirit of God. पवित्र आत्माद्वारे तुम्ही चालवले गेले पाहिजे. You should be inspired by the Spirit of God. पवित्र आत्माच्या प्रेरणेने तुम्ही चाललं पाहिजे. आमेन. You should be inspired by the Holy Spirit to live a holy life. एक पवित्र जीवन जगण्यासाठी पवित्र आत्माद्वारे तुम्हाला प्रेरणा मिळाली पाहिजे. You should be inspired by the Spirit of God to be away from sin. पापापासून अलिप्त राहण्यासाठी पवित्र आत्माद्वारे तुम्हाला प्रेरणा मिळाली पाहिजे. सो द स्पिरिट ऑफ गॉड इज द वन हु इन्स्पायर्स यू. पवित्र आत्मा आहे जो तुम्हाला प्रेरणा देतो. नॉट युअर पेरेंट्स, तुमचे आई वडील नव्हे. नॉट युअर पास्टर, तुमचे पास्टर नव्हे. नॉट द बिलीवर्स, म्हणजे विश्वासणारे नव्हे. तर द स्पिरिट ऑफ गॉड should speak to you, to inspire you to come here, to worship God, to live holy life, to be away from sin. पाप विरहित जीवन जगण्यासाठी, चर्च मध्ये येण्यासाठी, पवित्र जीवन जगण्यासाठी, आम्ही त्याची आराधना करण्यासाठी कोण तुम्हाला प्रेरणा दिले पाहिजे? पवित्र आत्मा तुम्हाला प्रेरणा दिले पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. Are you here by the inspiration of Holy Spirit? पवित्र आत्माच्या प्रेरणेने तुम्ही या ठिकाणी आहात काय? Are you worship God by the inspiration of this Holy Spirit? पवित्र आत्माच्या प्रेरणेने तुम्ही त्याची आराधना करता काय? Are you living a holy life by the inspiration of Holy Spirit? पवित्र आत्माच्या प्रेरणेने तुम्ही एक आत्मिक जीवन जगता काय? हालेलुया. सर्वांना समजत आहे काय? It is not because I lay my hands upon you. माझा हात तुमच्यावर ठेवण्यामुळे नव्हे. It is not because of the music, that is being played over here. इथं वाजवलं जाणारं म्युझिक मुळे नव्हे. It is not because of the fear of the pastor. बाळगाबद्दल भीतीमुळे नव्हे. It should be by the inspiration of Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपण आले पाहिजे. आम्ही पवित्र जीवन जगले पाहिजे. आपण देवाची आराधना केले पाहिजे. किती लोकांना समजत आहे देवाचं वचन? हालेलुया. तुम्ही का मोबाईलवर वाईट गोष्टी बघत नाही? अश्लील गोष्टी का तुम्ही मोबाईलवर बघत नाही? तुमच्या आई वडील बघणार आहे म्हणून, बाळगाणं दिसणार म्हणून? तुम्ही का फिल्म सॉन्ग ऐकत नाही? तुम्ही का व्यभिचार करत नाही? तुम्ही का योग्य पद्धतीने मुली मुलांबरोबर फिरत नाही? तुम्ही का अनैतिक जीवन जगत नाही? Why are you not living an immoral life? Why are you not seeing bad things in mobile? Why are you not being addicted? तुम्ही का व्यसनाधीन होत नाही? Is it because of the fear of your parents or pastor? बाळगाबद्दल, आई वडिलांबद्दल त्यांच्याबद्दल भीती आहे म्हणून आहे काय? Should not be. तसे असू नये. तर आम्ही पवित्र आत्माच्या प्रेरणेने, आम्ही देवाबद्दल भीतीने, देवाबद्दल प्रीतीने, देवाबद्दल आदर असल्या कारणाने या गोष्टींपासून आम्हाला अलिप्त राहण्याची गरज आहे. प्रिय मुली मुलांनो, मनुष्याला संतुष्ट करण्यासाठी नव्हे, आई वडिलांना संतुष्ट करण्यासाठी नव्हे, आई वडील असताना उत्तम जीवन जगण्यासाठी नव्हे, तर आम्ही देवाच्या आत्माच्या प्रेरणेने आम्ही देवाला संतुष्ट करण्यासाठी आम्ही पवित्र आत्माला दुखवू नये म्हणून तुम्ही काय केले पाहिजे? पवित्र जीवन जगले पाहिजे. किती लोकांना समजत आहे देवाचं वचन? जर माझा मुलगा मोबाईल मध्ये अयोग्य गोष्टी आम्ही असताना बघत नसेल, परंतु नेहमी मी त्याच्याबरोबर नाही, नेहमी आम्ही त्याच्या आई त्याच्याबरोबर नाही, दिवसातून 1 तास किंवा 2 तास तेवढे असणार आम्ही त्यांच्याबरोबर, बाकी संपूर्ण वेळ तो एकटा असणार. कॉलेजमध्ये असो, प्रवासात असो, रूममध्ये असो, झोपेत असो, तो एकटा असणार. किती लोकांना समजत आहे? हालेलुया. रात्रभर आम्ही त्याच्याबरोबर जागे राहतो काय?
नाही. तो कॉलेजला जाताना येताना आम्ही त्याच्याबरोबर जातो काय? नाही. तो अभ्यास करत असताना मी त्याच्याबरोबर बसतो काय? नाही. माझ्यामुळं माझ्याबद्दल भीतीने, माझ्याबद्दल भयाने किंवा इतरांच्या भीतीने 1 तास तो पवित्र जीवन जगू शकतो. 1 तास तो आराधना करू शकतो किंवा 2 तास इथे बसू शकतो. बाकी 22 तास 24 तास हालेलुया आम्ही देवाला पण भीतो म्हणून, देवावर पण प्रीती करतो म्हणून, आत्माच्या प्रेरणेने चालतो म्हणून आम्हाला एक पवित्र जीवन जगता आले पाहिजे. किती लोकांना समजले? आज मी जास्त काही बोलण्यासाठी इच्छित नाही. तुम्ही कदाचित भावनिक होणार नाही, परंतु या वचन तुमच्या अंतःकरणामध्ये कार्य केले पाहिजे. पवित्र आत्मा या वचनाद्वारे तुमच्यामध्ये घडण केले पाहिजे. हालेलुया. आमेन. प्रेज हालेलुया. प्रियलेकरांनो, तुम्ही जेव्हा एकटा असणार कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, आमेन, रूम मध्ये, आमेन, आई बाप कामावर जात असताना, इतर कामात असताना, आमेन, तुम्ही जे काही योगी जे करायचे आहे, इतरांच्या भीतीमुळे नव्हे तर देवाला भीतो म्हणून, पवित्र आत्म्यामध्ये चालतो म्हणून, आमेन, देवावर प्रीती करतो म्हणून तुम्हाला पवित्र जीवन जगण्याची गरज आहे. यू शुड बी इन्फ्लुएन्स्ड बाय द स्पिरिट ऑफ गॉड. देवाच्या आत्माच्या प्रभावाखाली तुम्हाला राखण्याची गरज आहे. यू मे हॅव लॉट ऑफ फ्रेंड्स. तुम्हाला भरपूर मित्र असेल, भरपूर जवळीक जीवलग मित्र, इंटिमेट फ्रेंड्स यू मे हॅव. तुमच्याबरोबर चांगल्या नातेसंबंधामध्ये असलेले भरपूर लोक असेल, but you are not to be influenced by them, but you have to be influenced by the Spirit of God. आम्ही त्यांच्याद्वारे प्रभावित न होता आत्माच्या द्वारे तुम्ही प्रभावित झाले पाहिजे. तेव्हा तुम्हाला एक आध्यात्मिक आराधना, आध्यात्मिक सेवा, आध्यात्मिक जीवन जगता येईल. Hallelujah. There are people sitting among us who are away from their parents. आई वडिलांपासून दूर असलेले लोक आपल्याकडे आहे. Also, you may be away from your parents for your, job, for your, for your education. तुमच्या शिक्षणासाठी, तुमच्या कामासाठी कदाचित आई वडिलांपासून तुम्हाला लांब राहावं लागते. You have to remember that God sees you. Spirit of God dwells in you. His indwelling is in you. So you have to fear Him. You have to, live a life by the inspiration of the Holy Spirit. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करत आहे. देव तुम्हाला पाहत आहे. पवित्र आत्माची वस्ती तुमच्यामध्ये आहे म्हणून देवाला भिवून पवित्र आत्माच्या प्रेरणेने, देवाच्या इच्छेने जीवन जगले पाहिजे. तेव्हा तुम्हाला एक आध्यात्मिक व्यक्ती म्हणून जीवन जगता येते. हालेलुया. कोणाचा प्रभाव तुमच्यावर आले पाहिजे? By whom you should be influenced? The influence of the king, राजाचा प्रभाव, the influence of the friends, मित्रांचा प्रभाव, the influence of the opposite sex. You should be influenced by the Spirit of God. आत्माच्या द्वारे प्रभावित झाले पाहिजे. दानिएल विचारा, दानिएल असे म्हणेल, राजाद्वारे मी प्रभावित झालो नाही, राष्ट्रातील लोकांद्वारे प्रभावित झालं नाही, राजाच्या आज्ञेद्वारे प्रभावित झालं नाही, तर I was inspired by the Spirit of God. I was inspired by the living God. आत्माच्या द्वारे, जीवंत देवाद्वारे मी प्रभावित झालो. I was not inspired by the king, his command, his order, but the Spirit of God. Hallelujah. When the Spirit of God is living in me, no other can influence me. जेव्हा देवाचा आत्मा माझ्यामध्ये वस्ती करतो, दुसरा कोणी माझ्यावर प्रभाव पाडू शकत नाही. हालेलुया. समजता हे देवाचं वचन. आम्ही ह्याबद्दल बघत आहोत. आध्यात्मिक सेवा, आध्यात्मिक आराधना. आमेन. पवित्र शास्त्रामध्ये आराधनेच्या संदर्भात काही शब्द वापरला गेलेला आहे. ते शब्द तुम्हाला मी सांगू इच्छितो. ग्रीकमध्ये एक शब्द आहे. ते शब्द असा आहे की प्रोस्कुनिओ. काय आहे? काय आहे? There is a Greek word in the Bible for worship, that is proskuneo. Amen. Proskuneo. म्हणूया सर्वजण काय आहे?
प्रोस्कुनियो म्हणजे काय आहे? जसे एक पाळीव कुत्रा त्याचा मालक जेव्हा घरात येतो तेव्हा त्याच्या हाताला पायाला काय करतो? चाटतो ना, चाटणे बनवतो, चाटतो. स्टीफन आमच्या घरी आल्यावर आमचा कुत्रा काय काय करतो कुत्राला पण कळत नाही, स्टीफनला पण कळत नाही. कारण एक हा ना 10 दिवस 10-15 दिवस स्टीफनने त्याच्या पालन केले म्हणून. म्हणजे एवढं स्टीफन रस्त्यावर आल्यावर त्याचा आवाज ऐकल्यावर तो एवढं दंगा करतोय. स्टीफन आले म्हणजे अंगावर जातोय, काय काय करतो त्याला पण कळत नाही, स्टीफनला पण कळत नाही. त्याला म्हणतो प्रोस्कुनियो. समजलं सर्वांना? आराधना म्हणजे असं आहे, हो माझा मालक माझा बाप त्याच्या सानिध्यामध्ये आल्यावर मला माहित नाही कसं त्याच्याबद्दल प्रेम दाखवायचं आहे. आम्ही चाटतो आणि मिठी मारतो आणि पाय पडतो आणि लोळतो. या सर्व काही कशाचा आम्ही परिणाम आहे? माझ्या बापाला भेटल्यावर, माझ्या देवाला भेटल्यावर, त्याच्या सानिध्य समजल्यावर माझ्याकडून अशी प्रतिक्रिया निर्माण होत आहे. हे आहे आध्यात्मिक आराधना. It should come automatically from the heart, innermost being. आमच्या आतून अंतःकरणापासून आले पाहिजे. हो माझे बाप इथं आहे, माझे येशू इथं आहे, आम्ही पवित्र देव इथं आहे, आम्ही त्याची उपस्थिती आम्ही मला समजल्यानंतर मला काय करायचं मला माहित नाही. मी बाकी काही बघत नाही. कोण काय माझ्याकडे निरीक्षण करतंय काय काही बघत नाही. मला फक्त माहित आहे की माझा बाप, माझा मालक, माझा देव माझ्या समोर आहे. हालेलुया. किती लोकांना समजत आहे? कृत्रिम असं काही नाही. कधी कधी आमची आराधना कृत्रिम बनत आहे, औपचारिक बनत आहे, फॉर्मल बनत आहे. हालेलुया. ते आध्यात्मिक आराधना नव्हे. किती लोकांना समजले? बघा बायबल तुम्ही वाचत असताना तेच शब्द अनेक ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. म्हणजे जवळपास नवीन करारामध्ये 60 वेळा त्या शब्द वापरला आहे. किती वेळा? 60 वेळा. जुन्या करारामध्ये जवळपास 181 वेळा त्या शब्द वापरला आहे. 181 वेळा त्या शब्द वापरलेला आहे. हाले आमेन. मी तुम्हाला दुसरा काही करायला लावत नाही, फक्त एवढंच विचारतो तुम्हाला समजले काय, कारण समजावून सांगणे माझी जबाबदारी. आता दुसरा एक शब्द आहे आराधनेसाठी. आपण इथं वाचलेलं जो वचन आहे रोमकरास पत्र 12वा अध्याय, त्या वचनामध्ये वाचलेलं वचन जरा वाचा, त्या वचन पुन्हा वाचा. आध्यात्मिक सेवा. जो सेवा हे जो शब्द आहे त्याला आराधना वापरला आहे, सेवा वापरला आहे. ग्रीकमध्ये त्यासाठी वापरला शब्द आहे लॅट्रिया. काय आहे? लॅट्रिया. लॅट्रिया. नवीन करारामध्ये जवळपास 26 वेळा त्या शब्द वापरला आहे, 26 टाइम्स. आणि जुन्या करारामध्ये 89 टाइम्स त्या शब्द वापरला आहे. 90 वेळा जुन्या करारामध्ये वापरला आहे त्या शब्द लॅट्रिओ. ओके. या 2 शब्द बायबलमध्ये आराधनेसाठी वापरला गेलेला शब्द आहे. ओके. मी फक्त त्याचा संदर्भ तुम्हाला सांगण्यासाठी तेवढंच तुम्हाला मी सांगितलं. आता माझ्याकडे लक्ष द्या सर्वजण. आपली आराधना प्रोस्कुनियो आहे काय? आपली आराधना आत्माच्या प्रभावाने आहे काय? आपली आराधना अंधकरणापासून आहे काय? असं असणे गरजेचं आहे. आमेन. सर्वांना समजले काय? ते खरी आराधना. म्हणून बायबल सांगत आहे की आत्म्याने व खरपणाने आराधना करणे. आमेन. हालेलुया. आणि दुसरा आराधना वर्शिप. ह्याला जुना इंग्लिशमध्ये त्याचा शब्द असा आहे की वर्शिप. काय आहे? वर्शिप. WORTHSHIP. वर्शिप म्हणजे आपण म्हणतो फ्रेंडशिप वगैरे म्हणतो ना, फ्रेंडशिप. तसंच वर्शिप म्हणजे काय आहे? त्याची वर्थ आहे, त्याची योग्यता आहे, त्याची जो पात्रता आहे तो ओळखणे आणि त्याबद्दल आपण काय करणे? त्याला आदर देणे. ascribing his worth. आमेन. त्याची योग्यता, त्याची जो पात्रता काय आहे
ह्याच्याबद्दल त्याला काय करणे? पोचपोदी, अक्नॉलेजिंग हिज वर्थ. त्याच्या पात्रतेबद्दल काय करणे? पोचपोदी. पोचपोदी म्हणतो ना, पोचपोदी. हालेलुया. देवा, तुझ्या पात्रता काय आहे? आम्ही तुझ्या योग्यता काय आहे? तुझ्या श्रेष्ठता काय आहे? मला समजून येत आहे, मला समजत आहे, त्याबद्दल मी काय करत आहे? आम्ही पोचपोदी देत आहे. आय अक्नॉलेज युअर वर्थीनेस, युअर ग्रेटनेस. आमेन. दॅट इज वर्शिप. आमेन. किती लोकांना समजले? जेव्हा तुम्ही आराधना करता तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येत आहे काय? देव किती योग्य आहे त्याबद्दल तुम्ही आराधना करता काय? त्याच्या श्रेष्ठतेबद्दल तुम्ही आराधना करता काय? आणि आराधनेमध्ये अशी जे काय मनोवृत्ती, हावभाव तुमच्यामध्ये आहे काय? आमेन. त्याला आपण काय म्हणतो? खरी आराधना, सत्य आराधना असं म्हणत आहे. ओके, लवकर मी पुढे जाण्यासाठी जिथं आहे. आता आराधना कधी करण्याची गरज आहे? आराधना कुठे करण्याची गरज आहे? वेअर टू वर्शिप, वेन टू वर्शिप. 1 तास, 2 तास, रविवार, चर्च बिल्डिंगमध्ये येत असताना किती वेळ आराधना? कुठे आराधना? कधी आराधना? प्रेज द लॉर्ड. जर आराधनेसाठी चर्चमध्ये एकत्र येत असताना 1 तास वापरत असेल तर कसं तरी 1 तास. लिमिटेड बाय टाइम, लिमिटेड बाय प्लेस. वर्शिप शुड नॉट बी लिमिटेड बाय प्लेस और टाइम. आम्ही वेळेने, स्थळाने आराधना आम्ही मर्यादित असू नये. It is, beyond time and beyond place. जागा आणि वेळ ह्याच्या पलीकडे तुमची आराधना झाली पाहिजे. You are not asked to worship for an hour. 1 तासासाठी आराधना करायला देवाने तुम्हाला सांगितले नाही. You are not asked to worship in a particular place. एक विशेष ठिकाणी आराधना करण्यासाठी देवाने तुम्हाला सांगितले नाही. But your worship should be beyond time and place. वेळ आणि काळ आणि स्थळ ह्याच्या पलीकडे तुमची आराधना झाली पाहिजे. म्हणजे आपण काय केलेलं आहे? त्यासाठी एक वेळ ठरवलेला आहे, एक दिवस ठरवलेला आहे, एक ठिकाण ठरवलेलं आहे. दॅट इज नॉट स्पिरिच्युअल वर्शिप. ते आध्यात्मिक आराधना नाही. बट स्पिरिच्युअल वर्शिप शुड नॉट बी लिमिटेड बाय टाइम और प्लेस. आध्यात्मिक आराधना वेळेने, स्थळाने मर्यादित असू नये. समजले सर्वांना? म्हणून येशू त्या स्त्रीला सांगितले. कोण स्त्रीला? शमरोनी स्त्रीला. कोणाला? शमरोनी स्त्रीला. येशूने काय सांगितले? तिथं पण नाही, इथं पण नाही, अमुक वेळेत पण नाही, तमुक वेळेत पण नाही. खरं उपासक देवाची आराधना आत्म्याने व खरेपणाने करणार अशी वेळ येत आहे. हालेलुया. शमरोनी लोकांसाठी एक आहे डोंगर, यहुदी लोकांसाठी दुसरा आहे एक डोंगर. शमरोनी लोक त्या डोंगरावर ठरवलेल्या वेळेत, ठरवलेल्या दिवशी, यहुदी लोक ह्या डोंगरावर ठरवलेल्या वेळी, ठरवलेल्या दिवसात. Samaritan, they had a place to worship. There was a mountain. For Jews, there was a mountain to worship. For an appointed time and appointed place. समजलं सर्वांना? परंतु येशू सांगत आहे ते सर्व संबत आहे. आता खरं उपासक आत्म्याने, खरपणाने देवाची आराधना करणार. बियॉन्ड द टाइम, बियॉन्ड द प्लेस. जागा, ठिकाण, वेळ, स्थळ याच्या पलीकडे जाऊन ते आराधना करणार आहे. म्हणजे आपली आराधना 24 तास, आठवड्याभर, 365 दिवस प्रत्येक क्षण काय केले पाहिजे? देवाची आराधना केले पाहिजे. हालेलुया. किती लोकांना समजले? 1 तास आराधना करून तृप्त होऊ नये. वी शुड नेवर बी सॅटिस्फाइड बाय द वर्शिप ऑफ 1 hour. आमेन. हालेलुया. बट वी हॅव टू मेक द वर्शिप as our daily routine or lifestyle. म्हणजे आपलं जीवनशैली बनले पाहिजे आराधना.
आमेन. वर्शिप शुड बिकम द लाईफस्टाईल ऑफ ए ख्रिश्चन. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनशैली बनले पाहिजे आराधना. उठताना, बसताना, चलताना, खेळताना, आम्ही काम करत असताना, अभ्यास करत असताना, आम्ही त्याची आराधना आपल्याद्वारे झाले पाहिजे. हालेलुया. ते आहे आध्यात्मिक आराधना. समजलं सर्वांना? हालेलुया, हालेलुया. आता बघा, आराधना म्हणजे काय आहे तुम्हाला मी सांगितले. आराधना म्हणजे प्रोस्कुनिओ आहे. वर्शिप इज प्रोस्कुनिओ. आमेन. दुसरा, आराधना म्हणजे काय आहे? आराधना म्हणजे एक्सक्राइबिंग वर्शिप टू गॉड, म्हणजे देवाचे योग्यता, पात्रता ओळखणे. ह्याला काय आहे? आराधना म्हणत आहे. आणि आराधना म्हणजे काय आहे? इट्स अ लाईफस्टाईल विच गो बियॉन्ड द टाइम अँड प्लेस. आमेन. एक जीवनशैली आहे, वेळ आणि स्थळ याच्या पलीकडे जात आहे. समजलं सर्वांना? हालेलुया.